तुमच्या बाबांनी जर मला मतदान केलं नाही तर 2 दिवसाचा उपवास करतो म्हणून सांगा किंवा उपवास घडवा। हा संत महात्मा आहे संतोष बांगर आणि हा प्रचंड मोठा साधू संत समाजसेवक आहे। त्याच्यामुळे त्याला मतदान करून जर बाप करत असेल तर पोरांनी उपवास केला पाहिजे। अशी राज्यातील नाचकी नौटंकी काय चाललं आहे काही कळत नाही। सत्ताधाऱ्यांना कुठला रोग जडला आहे हे सगळं करायचं। मला वाटलं त्यातला हा एक रोग संतोष बांगरला सुद्धा झाला असावा, मतांचा रोग। मतं मिळवण्यासाठी लहान पोरांना सुद्धा सांगायचं की तुम्ही उपवास करा। म्हणजे शाळेच्या मुलांच्या पुढे लहान मुलांच्या पुढे पुढच्या पिढीला घडवत असताना जे मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी ते न करता हा माणूस लहान पोरांच्या पुढे राजकारणाची भाषा बोलतो। म्हणजे यांना राजकारण सत्ता याच्या पलीकडे काही दिसत नाही, हे आंधळे झालेले आहेत। आमच्या वैदर्भीय भाषेमध्ये हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना, तो भोकण्यांचा बाजार वैदर्भीय भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे। कालची घटना परवाची घटना महाराष्ट्रामध्ये आता कोणालाही मला वाटतं की सांगण्याची गरज नाही की राज्यामध्ये आता गुंडाराज सुरू झालेला आहे आणि सत्ताधारीचे गुंड म्हणून रस्त्यावर फिरताना कायदा हातात घेताना दिसत आहे। म्हणजे या अलीकडच्या झालेल्या घटनांमधून खरं तर निखिल वागळेंनी जे काही वक्तव्य केलं असेल सर्वोच्च नेत्याच्या संदर्भात म्हणाले किंवा पंतप्रधानांच्या संदर्भात याचं मी समर्थन करत नाही, परंतु कायदा हातात घेऊन कोणाचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? व्यक्ती स्वातंत्र्य आहे या देशामध्ये, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे। तुम्ही त्याच पद्धतीने उत्तर द्या। तुम्ही सभा घेऊन निखिल वागळेंच्या प्रश्नाचं भाषणाचे मुद्दे खोडून काढा, परंतु तुम्ही त्यांचा आवाजच दाबाल आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न कराल तर हा पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रवृत्तीला येणाऱ्या काळात ठेचल्याशिवाय राहणार नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे।